नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी चे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे, परंतु फॉर्म भरताना आपल्याला जातीविषयी माहिती जी आहे तर ते टाकावे लागते आणि त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट हा नंबर फार महत्त्वाचा होऊन जातो. मग याच्यामध्ये उमेदवारांच्या मनात प्रश्न आहे की सर, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वापरू का स्टेटचं वापरू? समजा एखाद्याने स्टेटचं वापरलं तर चालेल का? सेंट्रलचं वापरणं अनिवार्य आहे का? काढावंच लागेल का? हे जात प्रमाणपत्र कधीचे हवे आहे आणि ओरिजिनल जात प्रमाणपत्र कधी सादर करावे लागणार आहे? तर या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी मित्रांनो, लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण 9 फेब्रुवारी पासून सुरू करत आहोत. त्याच्या बॅच वंदे भारत बॅच असणार आहे ही. याच्यामध्ये मराठी माध्यममध्ये तुम्हाला ग्रुप डी चे सर्व बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही गोष्टी तुमच्या कव्हर करण्यात येतील, म्हणून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल करू शकता. आता ओबीसी मध्ये नेमका कशाचा समावेश होतो? आता आपल्याला कास्ट सर्टिफिकेट 3 कॅटेगरीला लागणार आहे, एससी, एसटी आणि ओबीसी. मेन जो थोडासा जो इश्यू आहे ना, तो ओबीसीच्या बाबतीतला आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कोण येतं? पहिले तर ओबीसी मध्ये जे काही आहेत ओबीसी मध्ये, त्याच्यानंतर जे कोणी एनटी मध्ये येतात, एनटी बी, एनटी सी, एनटी डी, त्याच्यानंतर विजे मध्ये येतात आणि एसबीसी. हे सर्व जे काही प्रवर्ग आहेत ना, हे सेंट्रलच्या नजरेतून ओबीसीच आहेत आणि हे ओबीसी मधनच आरक्षण यांना मिळतं. फक्त थोडीशी कॅटेगरी यांची वेगळी करून दिलेली आहे, म्हणजे यांना ओबीसी प्रमाणपत्र लागतं. बाकी जे कॅटेगरी आहे एससी आणि एसटी, तर ते सेंट्रल आणि स्टेटला एकच आहे. सेंट्रल आणि स्टेट लेवलला एकच आहे, त्याचा इश्यू येत नाही एवढा. म्हणजे पूर्ण भारतात तुम्ही कुठे गेले, एससी ची लिस्ट आणि एसटी ची लिस्ट एकच आहे. पण ओबीसीच्या बाबतीत महाराष्ट्रात रचना अशी आहे, ओबीसी, एनटी, विजे, एसबीसी या सगळ्यांचा समावेश ओबीसी याच्यातूनच होतो, म्हणून त्यांचं प्रमाणपत्र आपल्याला लागतं. आता हे प्रमाणपत्र सेंट्रलचं जर आपण वापरत असू तर ते कधीचे हवे? तर ते आपल्याला पाहिजे आहे 1 एप्रिल 2025 नंतरचे. आधीचे नाही. हे कशा संदर्भात? सेंट्रल संदर्भात, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट संदर्भात तुमच्या जवळ 1 एप्रिल 2025 नंतरचे असले पाहिजे ओबीसीसाठी. ओबीसीसाठी इथं म्हटलेले, एससी एसटीचा याच्यात उल्लेख नाही जर तुम्ही सेंट्रलचं काढत असाल तर. आता खरंच जर तुम्ही स्टेटचं वापरलं तर चालेल का? स्टेट सगळ्यात आधी एससीच्या बाबत बोलूया. एससी ला चालेल का? तर हो, चालेल, जाईल, चालेल, इश्यू येणार नाही, चालेल. एसटी ला चालेल का? तर हो, चालेल. याचं कारण असं आहे माहिती का, एससी आणि एसटी यांची ऑल ओव्हर इंडियाची लिस्ट एकच आहे. म्हणजे असं नाही की एखादी जमात एखाद्या राज्यात एसटी मध्ये आहे आणि ते केंद्रात नाही, तसं नाही होत. केंद्र आणि राज्य या दोघांची लिस्ट एकच आहे एससी एसटीच्या बाबतीत. आता पुढे जो लिस्ट मध्ये फरक आहे ना, तर तो येतो ओबीसी मध्ये. ओबीसी मध्ये काय प्रॉब्लेम माहिती का, सेंट्रलची लिस्ट वेगळी आणि स्टेटची लिस्ट वेगळी. म्हणजे एखाद्या राज्यात एखादी जमात त्या स्टेटमध्ये ओबीसी मध्ये, परंतु त्याच राज्यात तीच जमात सेंट्रलच्या याच्यात ओबीसी मध्ये येत नाही. हा एक ओबीसीच्या बाबतीत एक मोठा फरक आहे. म्हणून सेंट्रल आणि स्टेटच्या बाबतीत ओबीसीची यादी ही वेगवेगळी होऊन जाते. म्हणून रेल्वेने पण सांगितलेलं आहे की जर ओबीसींना आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांचं नाव स्टेट लिस्ट मध्ये असेल, बट जर सेंट्रल लिस्ट मध्ये नसेल तर त्यांना इलिजिबल नाही, ते रिझर्वेशन साठी इलिजिबल नाहीत. तर ते कुठे बघू शकतात त्यांची जात आहे का नाही? तर बघा, ओबीसीसाठीचं कमिशन आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, ओबीसीसाठीचं. तर तुम्ही इथे गेले बघा, सेंट्रल लिस्ट ऑफ ओबीसी. इथं आपण राज्य बघायचं, समजा हे महाराष्ट्र राज्य आहे, मी महाराष्ट्र राज्यावर क्लिक करेन आणि इथं तुम्हाला या सगळ्या जाती पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या इथं सर्च करून बघू शकता तुमची जात याच्यात जे आहे तर ती याच्यात असेल सेंट्रलच्या याच्यात. एससी एसटी वाल्यांनी चेक करण्याची गरज नाही, कारण की त्यांची पूर्ण देशात एकच लिस्ट जी आहे तर ती असते, म्हणजे तो त्यांचा इश्यू नाही. म्हणून यांना देखील जर पाहिलं बघा, सेंट्रलचं तर चालेलच, त्याला काही इश्यूच नाही येणार. फक्त याचा एक मुद्दा होता, म्हणजे याच्यावर एक स्टार आहे. बाकी बघा, एससी ला स्टेटचं चालून जाईल, सेंटरचं नसेल तरी काही इश्यू नाही. एसटी ला चालून जाईल, त्यांचा काही इश्यू येणार नाही. ओबीसीचं सेंटरचं सर्टिफिकेट असेल तरी काही इश्यू नाही. आता स्टेट बाबत जर आपण बोलायचं झालं तर आता जर तुम्ही त्यांना बघा, इथं कुठंच उल्लेख केला नाही की स्टेटचं चालेल असं, परंतु नाही चालेल असा पण उल्लेख केलेला नाही. जर तुम्ही मागच्या वर्षीचे फॉर्म पाहिले, या वर्षी देखील तुम्ही त्यांना कॉल करून पाहिलं की मागच्या वर्षीचे बरेच उमेदवार जे काहींनी परीक्षा दिली, जे काही मागे सिलेक्ट झाले, तर त्यांनी सुरुवातीला फॉर्म भरताना स्टेटचं ओबीसी प्रमाणपत्र लावलं होतं आणि त्यांना इलिजिबल केलं.
इलिजिबल केलं आणि त्यांना नंतर कोणताही इश्यू आला नाही डीव्हीला, कारण की त्यांची जात ही सेंट्रल आणि स्टेटमध्ये मिळती जुळती होती, म्हणून तो काही इश्यू नाही आला. फक्त त्या लोकांना इश्यू येईल की ज्यांची जात स्टेटमध्ये आहे आणि सेंट्रलमध्ये नाही, त्यांनाच फक्त इश्यू येणार आहे. म्हणून यांना देखील जर तुम्ही म्हटलं ओबीसी स्टेटवाले, तर यांचं देखील प्रमाणपत्र आत्ता चालू शकतं, चालेल. पण मी म्हणेल जर ओबीसी कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर मी सांगेल की तुम्ही आता काढून घ्या प्रमाणपत्राला, वेळ आहे अजून 2 मार्च पर्यंत मुदत आहे. तोपर्यंत तुमचं जर प्रमाणपत्र निघत असेल सेंट्रलचं तर ते काढून घ्या. तुम्हाला एसएससी असेल, आरआरबी असेल, या सर्व एक्झामसाठी कामात येईल. पण एखाद्याची जमाव होतच नसेल, एखाद्याकडे काही इश्यू असेल, तर त्यांनी स्टेटचं लावलं तरी चालतं बरं का. म्हणजे तुम्ही रिजेक्ट नाही होणार, हे लक्षात घ्या. रिजेक्ट नाही होणार अनलेस अँड अनटिल मी एकच क्रायटेरिया काय सांगितला, सेंट्रल आणि स्टेटमध्ये तुमची जमात पाहिजे, जात पाहिजे, तरच तुम्हाला इथं अलाउ केलं जातं. जर ती नसेल, जर आता काय असतं प्रत्येक राज्यात काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात, जर ते नसेल तर त्याच वेळी इश्यू येतो, अन्यथा बाकी ठिकाणी इश्यू येत नाही. तुम्हाला हे लक्षात घ्या. बघा, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ कॅन्डिडेट टू इन्शुअर दॅट दे आर एलिजिबल फॉर रिझर्वेशन दे क्लेम. Their candidature will remain provisional until the authenticity of the relevant document is verified by the appointing authority. म्हणजे तुम्ही जर स्टेटचं लावलं, मग हे स्टेटचं ओरिजिनल आहे का नाही, तर ते जोपर्यंत चेक होत नाही आणि ती जात सेंट्रलच्या याच्यामध्ये होत नाही, जोपर्यंत ते अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे रेल्वे चेक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा मिळत नाही. हे लक्षात घ्या. ओके. आता सेंट्रल ओबीसी प्रमाणपत्र असेल तर त्याचा हा फॉर्मॅट असतो. स्टेटचं मराठीमध्ये जे आहे तर ते येतं. ज्यांना जमत असेल त्यांनी या फॉर्मॅटमध्ये त्यांचं ओबीसी आणि एनसीएल एकाच ठिकाणी येतं ते, तर ते जे आहेत तर ते त्यांनी इथं ते करू शकतात. ओके. ते अशा पद्धतीने असतात. आता ओरिजिनल प्रमाणपत्र कधी लागेल? ओरिजिनल तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्यावेळी लागणार आहे. आता इथं एक गोष्ट फार महत्वाची लक्षात घेणे गरजेचे. बघा, तुमच्याकडे जर तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेत असाल, एससी, एसटी आणि ओबीसी, तुमचं क्लोजिंग डेट पर्यंत तुमच्याजवळ तुमचे कागदपत्र पाहिजे आहेत. तुमच्याजवळ तुमचे कागदपत्र पाहिजे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आत्ता उमेदवार असेल, त्याने ना स्टेटचं काढलंय ना सेंट्रलचं काढलंय. समजा एससी आहे, एसटी आहे किंवा ओबीसी मधील आहे. 2 मार्चला अंतिम डेट आहे, 2 मार्च 2026. समजा आत्ता त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही, त्याने काय केलं, फॉर्म भरून टाकला, फॉर्म मध्ये काहीतरी नंबर टाकून दिला, त्याला माहिती आहे एडिटची विंडो ओपन होते नंतर, आणि त्याने काय केलं, 3 मार्चला त्याचं आलं किंवा 2 मार्च नंतरचं आलं आणि त्याचं सर्टिफिकेट हे आलं आणि त्याने हे टाकलं. तर लक्षात घ्या, नियमानुसार तुम्हाला 2 मार्च पर्यंतचं पाहिजे होतं. तुमचं 2 मार्च नंतरचं सर्टिफिकेट आहे ते चालणार नाही. म्हणून स्टेट असो का सेंट्रल असो, हे लक्षात घ्या, हे सर्टिफिकेट तुमचं अंतिम दिनांकाच्या आधीचं पाहिजे, अंतिम दिनांकाच्या आधी पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा आहे. अंतिम दिनांकाच्या आधीचं पाहिजे. जर हे आधीचं नसेल आणि तुम्ही काय केलं, एक नंबर रॅन्डमली नंबर टाईप करून दिला, कारण की तिथं अपलोड करायचं ऑप्शन नाही आहे, रॅन्डमली नंबर टाईप करून दिला, तुम्ही काय वाटलं, अरे डीबी पर्यंत मी काढून घेतो स्टेटचं किंवा माझं, तसं चालणार नाही. लक्षात घ्या, अंतिम दिनांकाच्या आधी तुम्ही जर रिझर्वेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एकच पर्याय, तुम्ही ओपन मधून फॉर्म भरावा. ओपन मधून फॉर्म भरा जर तुमच्याकडे आता प्रमाणपत्र नसेल तर. मी सेंट्रल आणि स्टेटचं बोलतच नाही, तुमच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र असो, सेंट्रल असो स्टेटचं असो, ते जे अंतिम दिनांक, सध्या मी हा 2 मार्च आहे समजा वाढला तर ठीक आहे, तो गृहीत धरण्यात येईल. जो काही अंतिम दिनांक असेल त्या दिनांकाच्या आधीच तुमच्याकडे प्रमाणपत्र बनलेलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट जे आहे तर ते केलं जाणार आहे. हे लक्षात घ्या. आणि हे बऱ्याच ठिकाणी झालं. म्हणजे तुम्हाला सांगतो, बीएमसी ची आपली एक्झाम होती, बीएमसी ची मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली होती, त्याच्यामध्ये लोकांनी टायपिंग सर्टिफिकेट काय केलं माहितीये का, नंतर काढलं. म्हणजे अंतिम दिनांकानंतरच सादर केलं. त्यांनी परीक्षा पास केले, टॉपर आले, तरी त्यांना रिजेक्ट मारून दिलं डायरेक्टली. का? कारण की ज्यावेळी फॉर्म भरत होते त्यावेळी त्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं, त्यांनी एक रॅन्डमली नंबर वगैरे टाईप करून दिलेला होता. तसं चालत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला जोपर्यंत डेट दिली त्या डेट पर्यंतचं तुमच्याजवळ प्रमाणपत्र हे असावंच लागतं. आणि ही सगळी माहिती जी आहे तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळते. आपलं हे जे चॅनल आहे ना, खास करून आपण फोकस केलेलं आहे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांवर, रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये जाहिरात येते, परंतु महाराष्ट्राची मुलं खूप कमी अप्लाय करतात किंवा त्यांना खूप कमी गोष्टी माहिती असतात. तर त्याच्या माहिती व्हावा या चॅनलचा आपला हाच उद्देश आहे. म्हणून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आपलं नक्की जॉईन करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथं तुम्हाला रेल्वे आणि एसएससी विषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळणार आहे. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.